एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल मॅथ स्टेप बाय स्टेप. तर आज आपण बघतोय एक्सरसाइज 2.4. त्याच्यातला क्वेश्चन नंबर 12. अ वायर ऑफ लेंथ 36 meters इज बेंट इन द फॉर्म ऑफ अ रेक्टँगल फुल स्टॉप. फाइंड इट्स डायमेन्शन्स इफ द एरिया ऑफ द रेक्टँगल इज मॅक्सिमम. म्हणजे 36 मीटरची वायर दिलेली आहे आणि ती अशा पद्धतीने तुम्हाला वाकवायची आहे की एक रेक्टँगल तयार होईल. बरोबर. आता तो जो रेक्टँगल आहे त्या रेक्टँगलचे डायमेन्शन्स अशा पद्धतीने हवे आहेत तुम्हाला की त्या रेक्टँगलचा एरिया जो आहे तो मॅक्सिमम असला पाहिजे. बरोबर. आता एरिया ऑफ द रेक्टँगल हे एक फंक्शन आहे आणि ते कोणाचं फंक्शन आहे तर त्या रेक्टँगलच्या लेंथ आणि ब्रेडचं फंक्शन आहे. बरोबर. सो आपण आधी गिवन ज्या गोष्टी आहेत त्या लिहून घेऊयात. सो गिवन इज length of the wire, it is equal to 36 meters. ओके. आता तुमचा जो रेक्टँगल आहे लेंथ, लेट इट्स लेंथ बी L. सो लेट L and B be the length and breadth of rectangle. ओके. विच इम्प्लाइज दॅट आता टोटल वायरची लेंथ किती आहे 36. म्हणजे त्या रेक्टँगलची जी पेरिमीटर आहे ती 36 आहे. आता रेक्टँगलची पेरिमीटर काय असते आपल्याला माहिती आहे. लेंथ मल्टिप्लाइड बाय 2 प्लस ब्रेड्थ मल्टिप्लाइड बाय 2. सो 2L + 2B इज इक्वल टू पेरिमीटर असते. सो पेरिमीटर किती आहे आता 36 मीटरची जी वायर आहे ती तुम्ही डिवाईड केलेली आहे. विच इम्प्लाइज दॅट 2L + 2B इज इक्वल टू किती झालं 36. म्हणजे आफ्टर डिवायडिंग एव्हरीथिंग बाय 2 पूर्ण इक्वेशनला जर 2ने डिवाईड केलं तर L + B इज इक्वल टू 18 होईल. ओके. विच इम्प्लाइज दॅट L इज इक्वल टू 18 - B. ठीक आहे. म्हणजे लेंथ मिळाली तुम्हाला इन टर्म्स ऑफ B 18 - B. आता मला सांगा एरिया ऑफ द रेक्टँगल काय आहे. तर एरिया ऑफ द रेक्टँगल इज लेट इट बी A. तो काय आहे तर लेंथ इंटू ब्रेड्थ. बरोबर. हा तुम्हाला मॅक्सिमम हवा आहे. ओके. सो लेंथ आत्ताच आपण बघितलं की लेंथ कॅन बी एक्सप्रेस्ड बाय युझिंग B. तो कसं लिहिलं आहे त्याला 18 - B मल्टिप्लाइड बाय B. सो एरिया हे जे फंक्शन आहे हे फक्त ब्रेडच्या फंक्शनमध्ये कन्वर्ट झालं आहे म्हणजे एका व्हेरिएबलच्या फंक्शनमध्ये. बरोबर. सो इट इज इक्वल टू 18B - B². हे तुमचं एरिया फंक्शन आहे. ठीक आहे. तर नाव एरिया इज द फंक्शन ऑफ B म्हणजे A ऑफ B झाला तो. ठीक आहे. सो एरिया इज फंक्शन ऑफ B अँड इट इज 18B - B². ओके. आता हे जे फंक्शन आहे याला एकदा डिफरन्शिएट केलं की काय मिळेल आपल्याला 18 - 2B. तर हे डिफरन्शिएट केल्यानंतर जो पहिलं डेरिव्हेटिव्ह मिळते ते यूज करून आपण स्टेशनरी पॉईंट काढणार आहे. बरोबर. सो इफ A' B इज इक्वेटेड टू 0 म्हणजे 18 - 2B इज इक्वेटेड टू 0 देन यू विल गेट द स्टेशनरी पॉईंट व्हॅल्यू ऑफ B. ओके. सो 18 - 2B इज इक्वल टू 0 दॅट इज 2B इज इक्वल टू 18 विच इम्प्लाइज दॅट B इज इक्वल टू 9. म्हणजे हा तुमचा एकमेव स्टेशनरी पॉईंट मिळाला. बरोबर. आता या स्टेशनरी पॉईंटला बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट तुम्हाला सेकंड डेरिव्हेटिव्ह इव्हॅल्युएट करायचं आहे या स्टेशनरी पॉईंटला. सो आधी आपल्याला काढावं लागेल. सो A' ऑफ B ऑलरेडी A' तुम्ही काढलेलं आहे त्याच्यावरून A" काढायचं. अगेन त्याला डिफरन्शिएट करायचं आहे. सो 18चं डेरिव्हेटिव्ह 0 - 2Bचं डेरिव्हेटिव्ह -2. सो कुठल्याही ब्रेड्ससाठी तुमचं सेकंड डेरिव्हेटिव्ह जे आहे ते लेस दॅन 0 आलं आहे. बरोबर. याचा अर्थ काय A" ॲट युअर स्टेशनरी पॉईंट विच इज युअर स्टेशनरी पॉईंट 9. तो पण -2च येणार आहे लेस दॅन 0च येणार आहे विच इम्प्लाइज दॅट एरिया इज A इज मॅक्सिमम जर डबल डेरिव्हेटिव्ह लेस दॅन 0 आलं तर आपल्याला मॅक्सिमा भेटतो त्या स्टेशनरी पॉईंटला. बरोबर. सो A इज मॅक्सिमम ॲट B इज इक्वल टू 9. ठीक आहे. सो एरिया फंक्शन इज गिवन अँड इट इज इक्वल टू एरिया ॲट B इज इक्वल टू 18B - B². ओके. सो एरिया ॲट B इज इक्वल टू 9.
इज इक्वल टू 18 इंटू 9 minus 9 square. Okay, so it is equal to 18 nines are 162. Okay, so 162 minus 9 square is 81. So it is equal to 2 minus 1, 1. 16 minus 8 is 8. So 81. So area at breadth is equal to 9 is 81 meter square. Okay, so this is the maximum possible area of the rectangle obtained by that 36 meters wire. Okay, so maximum possible area is area of the rectangle is 81 meter square. Why meter square? Because in case of area we multiply the length and breadth. Okay, and length in meters and breadth is also in meters, so unit of the area is in meter square. Okay, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. थँक्यू.